नमस्कार, मी ऋषी सुधीर पाठक, कृषी महाविद्यालय बारामतीचा विद्यार्थी. ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत आज कोराळे बुद्रुक येथील माननीय श्री राजेंद्र माळशिकारे यांच्या एक्सपोर्ट क्वालिटी द्राक्ष याबद्दल मी आज माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल आम्हास मोलाचे मार्गदर्शन करावे. मी राजेंद्र नामदेव माळशिकारे, कोराळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे या गावचा शेतकरी. वडिलांपासूनच आम्हाला फळबाग ह्याविषयी पूर्णतः आवड. आई वडिलांनीच आम्हाला ह्याविषयी खूप आवड निर्माण करून दिली. त्यानंतर आम्ही ठरवलं फळबागच करायची, पण प्रगतशील फळबाग करायची. जी रेग्युलर करत होते आई वडील त्यात आपण मॉडिफाय करायचे. ट्रॅक्टर, ब्लोअर, ड्रीप आणि चांगल्या पद्धतीचे वाण म्हणजे द्राक्षी किंवा एक्सपोर्ट होणारी क्वालिटी किंवा चांगल्या पद्धतीचे डाळिंब त्यात काय मॉडिफाय करता येईल ते रेग्युलर जी करत होते त्यात आम्ही नवीन नवीन यांत्रिकी करून आणि त्यांनी दिलेल्या आईवडिलांनी आम्हाला दिलेल्या मार्गदर्शनातून नंतर आम्ही ही चांगल्या पद्धतीने एक्सपोर्ट पद्धतीचे द्राक्षे आणि डाळिंब पिकवण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम आम्हाला द्राक्षाची जात व लागवडीची माहिती द्यावी. सध्या माझ्याकडे 2 एकर द्राक्षाची बाग आहे. ते नानासा पर्पल जम्बो या जातीची आहे. बरं, ठीक. आता ह्याचं लागवड अंतर किती? लागवड अंतर 4x8 आहे. 2 लाईनीतलं अंतर 8 आहे, 2 झाडातलं अंतर 4 आहे. आणि ही बाग किती वर्षाची बाग आहे आता ही? आता ही 2017ची लागवड आहे. तिथून आम्ही 6 बार घेतलेत. पहिला 1-2 वर्ष आमचं झाड मोठं करण्यात आणि फळधारणासाठी जो काडी तयार करण्याचा वेळ गेला. आता तुम्ही जे हे व्हरायटी निवडली ह्याला खाली जंगली भरलाय का? हा, खाली जंगलीची रोपं आणली. त्यानंतर आम्ही ह्याची काडी आणली जम्बो नानासा पर्पल या जातीची आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ते त्या खालच्या डॉगरेजवर आम्ही पूर्ण भरून ते रोप तयार केले. लागवडीच्या वेळेस पहिल्या वर्षी तुम्ही कोणतं व्यवस्थापन केलं? सुरुवातीला त्याला लागवडीच्या वेळेस काही ती जंगली आणून त्याची जी ड्रीप आणि त्याचं जे मोजमाप आहे त्याच्यानुसार आम्ही लागवड केली. शेताची व्यवस्थित बांधणी करून घेतली, आधी वडतोड करून घेतली, एकसारखं पाणी बाहेर निघालं अशी सुविधा करून घेतली आणि लागवड करून टाकली. आता हे 1.5 एकराचा प्लॉट आहे. 2 एकर. 2 एकर. 2 त्यात किती झाडांची संख्या किती? साधारण 2,500 रोपे आहेत त्यात 2 एकरात. 2 एकरात. हे द्राक्ष एक्सपोर्ट क्वालिटीसाठी जाते, त्यासाठी तुम्ही कोणतं व्यवस्थापन करताय बागेमध्ये? आता आमचे हे सलग 4 वर्ष झालं एक्सपोर्ट क्वालिटी तयार होऊन परदेशात माल जात आहे. दरवर्षी भारताच्या बाहेर माल जाण्यासाठी ह्या झाडांवर हे साधारण ह्या बागाचं जे झाडाचं ॲव्हरेज असतं की एक झाड किती ॲव्हरेज देईल त्याचे घड मोजून ठेवणे, त्याच्यानंतर मान्याची साईज तयार करणे, रिसिव्ड फ्री माल येणे, हा प्रकार पूर्णतः ते आम्ही त्याचे साईज आणि घड मोजून ठेवून झाडावर किती माल पिकला जाईल ह्याची पूर्णतः काळजी घेऊन त्याचं बेसल डोस त्या पद्धतीने भरले जातात. त्या पद्धतीने औषध फवारणी केली जाते आणि त्यानुसार आम्ही तो परदेशात म्हणजे ज्या ज्या कंपन्या आमच्याकडे येतात त्यांच्यामार्फत हा माल परदेशात जातो. आमच्याकडे ते कंपन्या येऊन ते टेस्ट करून घेतात. ते माल त्यांच्या त्या पद्धतीने टेस्ट करतात, त्यांच्या लॅबमध्ये पाठवतात. टेस्टिंग रिपोर्ट आल्यानंतर कुठल्या देशाला माल जाईल हे त्यात ते ठरवतात आणि त्यानुसार दर ठरला जातो. दर ठरल्यानंतर पॅकेजिंगचा खर्च जी ते आमचा काही राहत नाही, सगळे ते करतात. आम्ही फक्त माल तोडून त्यांना देण्याचं काम करतो. काटा करून देण्यापर्यंत आमचं काम राहतं. त्यात आम्ही लहान साधारण एका गेम्याला 4 किलो माल येईल अशा पद्धतीने टोपलीमध्ये माल तयार करून बाहेर व्यवस्थित माल मनी सुटणार नाही ह्याची पूर्णतः काळजी घेऊन पाणी व्यवस्थापन त्यावेळेचं शेवटचं व्यवस्थित पाहिजे त्या टायमिंगला बंद करून त्यांना व्यवस्थित गोडी शुगर चांगली उतरलेली असेल अशा पद्धतीत त्यांना माल आम्ही त्यांच्या हातात देतो. त्यानंतर ते पुढे जाऊन कोल्ड स्टोरेजला टाकून शिप लागतात किंवा जहाज लागल्यानंतर किंवा प्लेन असेल तर त्या पद्धतीने माल पुढं उचलला जातो. तुमची ही एक्सपोर्ट द्राक्ष ही सुरुवात कशी झाली? म्हणजे सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस पहिले 2 बार पकडले, पहिले 2 बारला आमची परिस्थिती अशी झाली
की त्याला ग्राहक आम्ही त्यावेळेस सप्टेंबरचा बहार पकडायला सुरुवात केली सुरुवातीला. सप्टेंबरचा बहार पकडल्या म्हणजे सप्टेंबरला छाटणी केली, गोडी छाटणी. तर त्या सप्टेंबरला छाटणी केल्यानंतर येते माल जानेवारीत तोडायचा. साधारण ह्याचा माल तोडायचा पिरियड असतो 120 दिवसाचा. तर 120 दिवसात तो माल तोडा यायचा. पण इथं थोडं सकाळचं कॅनल जवळ असल्यामुळं जी वातावरणात दव पडण्याचं प्रमाण असतं, सकाळचं धुकं पडण्याचं प्रमाण असतं, ते अतिशय चांगल्या प्रमाणात इथं धुकं पडतं कॅनल जवळ असल्यामुळे. त्याच्यामुळे माल क्रॅकिंग व्हायचा. त्यावर पहिले 2 वर्ष आम्हाला ते लोकलला माल घालवता नाकीनऊ झालं. म्हणजे अगदी खर्चच फक्त निघाला, त्यात आम्हाला काय प्रॉफिट फारसा राहिला नाही. मग आम्ही ठरवलं ही बाग काढायची, नको ह्याच्या नादी लागा, आपल्या इथं बाग येत नाही. नंतर आम्हाला एक सजेशन मिळलं की 1 ऑक्टोबरचा गोडी छाटणीचा प्रयत्न करून बघा तुम्ही, आणि नंतर तुम्ही ठरवा बाग काढायची का नाही. मग ऑक्टोबर 20, ऑक्टोबर 25 असे 11 2 प्लॉट आम्ही केले. त्या वर्षी आम्हाला चांगल्या पद्धतीचे एक्सपोर्ट झाल्यानंतर चांगल्या पद्धतीचे पैसे मिळाले. व्यापाऱ्याच्या मागं लागायला लागलं नाही, एक्सपोर्ट कंपनी आमच्या दारात आली. त्यामुळे आम्हाला त्या एक्सपोर्ट करण्यामागे इंटरेस्ट वाटू लागला. तिथून पुढे आम्ही सलग 4 वर्ष एक्सपोर्टवरच काम केलं. यात तुम्ही जसं म्हणला रेसिड्यू टेस्टिंग म्हणजे केमिकल मुक्त द्राक्ष एक्सपोर्ट करता, यामध्ये तुम्ही फवारण्याचं कसं व्यवस्थापन करता किंवा जे तुम्ही खतं सोडता ड्रिप मार्फत त्यांचं कसं व्यवस्थापन करता? आता कसं एक शेवटच्या स्टेजमध्ये 4-5 हे सगळा विषय कसा राहतो, 120 दिवसाचा विषय असतो. आणि शेवटचे जे 40-50 दिवस जे असतात त्यात कुठलंही आपण केमिकलयुक्त, जेणेकरून रेशिड्यू फ्रीमध्ये त्या टेस्टमध्ये येणारे कुठलेही रासायनिक औषध असं फवारणीचं आम्ही पूर्ण किंवा कॉपरयुक्त फवारण्या पूर्णतः टाळल्या जातात. त्याच्यामुळं ते टेस्टमध्ये येत नाही. सुरुवातीपासूनच त्याचा प्लॅन असतो आमचा की जेणेकरून एक्सपोर्ट क्वालिटी करायची आणि एक्सपोर्टलाच माल पाठवायचा. त्यामुळे त्या औषधांवर आम्ही जैविक औषधं म्हणा किंवा जे रेशिड्यूमध्ये की जे टेस्टमध्ये केमिकल येतील अशी औषधं आम्ही टाळली जातात. तुमचा जो हा प्रवास आहे बाग लावण्यापासून आता तुम्ही एक्सपोर्ट करताय, तुम्हाला सुरुवातीची 1-2 वर्ष अडचण आली, त्यामध्ये तुम्हाला त्रास कोणत्या गोष्टी झाला की बाग जास्त उत्पन्न काढण्यासाठी? सुरुवातीला आम्हाला 2 गोष्टीचा त्रास झाला की आमचं सीजन सप्टेंबरचा असल्यामुळे आम्हाला धुक्याचा खूप त्रास झाला. माल ज्यावेळेस उतरायच्या टायमाला क्रॅकिंगचं प्रमाण खूप वाढायचं. मग क्रॅक माल झाला की एक्सपोर्टला जायचा नाही. मग आम्हाला व्यापारी बघायला किंवा व्यापाऱ्यांनी पर आम्हाला त्यांच्या म्हणल त्या मर्जीने दरात मागणे. त्यामुळे पैशाचा किंवा त्या होणाऱ्या खर्चाचा आणि आमचा इन्कमचा ताळमेळ बसलाच नाही कसलाच. ह्या 2 गोष्टींनी खूप त्रास झाला आम्हाला सुरुवातीला. त्याच्यानंतर चे 4 वर्षे जे गेले आम्हाला ते खूप चांगले गेले. म्हणजे ते एक्सपोर्ट क्वालिटी तयार केल्यानंतर सगळ्यात ह्याचा क्रिटिकल प्रॉब्लेम आम्हाला 2 गोष्टीत असा वाटतो की जर आपल्या भागात कुणाची द्राक्षी नाही, आपलीच एकट्याची आहे, तर व्यापारी इथं येण्यास खूप त्रास देतात लोकलची. त्यांना ते कॉस्टिंग वाढतं, त्यांचं ट्रान्सपोर्टिंग वाढतं. ते म्हणतात मग आम्हाला इथंच माल मिळतो त्या भावात तर तुमच्या तिथं कशासाठी यायचं. म्हणजे त्यांच्या मागं लागून इथं आणावं लागायचं. आणि दुसरा एक असा प्रॉब्लेम राहतोय की जर मजुरीत थोडी आमची वाढ होते, प्लॉट जर 10 एकर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा अनेक शेतकऱ्यांनी मिळून केले तर 2-4 जणात आपल्याला बिहारी आणू शकतो आपण. बिहाऱ्यांमार्फत कामं केली तर मजुरीत आपलं फायदा होतो. तेच आपण लोकल ह्यांच्याकडून जर काम केलं मजुरांकडून तर आपल्याला तिथं खर्चिक थोडं जास्त राहतोय, खर्च वाढतोय आपला. टोटल वार्षिक खर्चात आपलं आणि उत्पन्नाचा ताळमेळमध्ये थोडा फरक पडतोय. ह्या 2 गोष्टीचा त्रास आहे आम्हाला. तुम्ही जे आता नवीन शेती करणारे शेतकरी आहेत, जसं की युवा पिढी, त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल द्राक्ष एक्सपोर्ट क्वालिटी उत्पन्न काढण्यासाठी? जर नवीन शेतकऱ्यांनी यात जर पडाय असेल तर पूर्णतः त्याच्याकडं भांडवलचं चांगलं पाहिजे, शेती चांगली, पाणी चांगलं पाहिजे. आणि दुसरं तुम्ही जे वापरता आधुनिक यंत्रसामुग्री, म्हणजे तुम्ही ब्लोअर औषधाचा म्हणा किंवा ट्रॅक्टर म्हणा, हे चांगले कंपनीचे, जेणेकरून आपली क्वालिटी चांगली होईल, रेशिड्यू फ्री माल येतील. आणि काही बरेचसे नवीन मुलं किंवा शेतकरी नवीन त्यात उतरतात,
पण भांडवलाच्या अभावी लोकलचा ब्लोअर घेणे हम्म. किंवा चांगल्या क्वालिटीचं औषध न घेणे हा प्रकार होतो. त्याच्यानंतर मग मालाची क्वालिटी राहत नाही. त्यासाठी तुम्ही चांगल्या मित्रा, ड्रॅगन ह्या कंपनीचे ब्लोअर घ्या. शक्यतो द्राक्षेला मला वाटतं मित्राच योग्य पडतो, कारण ड्रॅगनला प्रेशर जास्त राहतो. अशा गोष्टींवर किंवा चांगल्या ट्रॅक्टरवर 28 HP ट्रॅक्टरवर चांगले ब्लोअर घ्या, चांगले ट्रॅक्टर घ्या, यंत्रसामुग्री चांगली करा, सिस्टमॅटिक सगळी शेती करा, नक्कीच ह्यात प्रॉफिट राहील. आता तुम्ही जशी माहिती सांगितली, पण तुमचं प्रोफेशन बघता तुम्ही एक गुरांचे डॉक्टर आहात. मग तुम्ही शेती आणि तो व्यवसाय कसा दोन्ही बघता? आता कसं राहतं की माझा जरी व्यवसाय व्हेटरनरी डॉक्टर असला तर शेती संलग्नच राहतो. व्यवसाय हा व्हेटरनरी डॉक्टर म्हणजे शेतीच्याच निगडीत दूध व्यवसाय राहतो. त्यामुळे शेती पाहत पाहत हा मी व्यवसाय करू शकतो. पण काही गोष्टी सगळंच एकट्याला साध्य होत नाही. मी नियोजन करू शकतो, काही औषधं आणू शकतो, पण सगळ्या फवारण्या आहेत किंवा बागेतले लेबरचं नियोजन हे करण्यासाठी आमचे बंधू राहुल माळशिकारे हे आमचे बंधू आणि आम्ही हे पूर्णतः ह्याचे नियोजन किंवा माल काटण्याच्या वेळेस जे लागणारा लेबरचा किंवा आमच्या इथं जी क्वालिटी तयार करण्याचं काम किंवा घड कमी करण्याचं काम आमचे बंधू राहुल माळशिकारे हे आम्ही दोघं मिळून आम्ही ही पूर्णतः किंवा लेबरच्या साह्याने ही सगळं पूर्णतः हँडल करतो. जोडीला डाळिंबीची बाग आहे, ते पण आम्ही ह्यातच ॲडजस्ट करून घेतो. ही सीजन संपल्यानंतर डाळिंबीची बागेचा सीजन पूर्णतः पार पाडतो. जसं की तुम्ही म्हणला तुम्ही औषध आणून देऊ शकता, पण फवारण्या करणं तुम्हाला शक्य नाही. तर मला तुम्हाला असा प्रश्न होता, हार्वेस्टिंग आणि फवारण्या याचं तुम्ही नियोजन कसं करता? फवारण्याचं टायमिंग कसं राहतं? फवारण्या Timing किंवा काय? सकाळी किती लवकर दिवसात? फवारणी किंवा पहिले 45 दिवस रोज म्हणजे आपण ज्यावेळेस गोडी छटणी करतो किंवा पेस्टचं टायमिंग झालं तिथून 45 दिवस डेली फवारणी असते. तिथून 45 दिवस नंतर 45 ते 65 दिवस अल्टर डे फवारणी असते आणि 65 ते 85 दिवस 2 दिवसाआड फवारणी राहते. असं फवारणीचं शेड्यूल राहतं. त्याच्यानंतर फवारण्या कमी होऊन जातात, कारण तो माल एक्सपोर्टला जातो. फवारण्या ॲटोमॅटिक पूर्णतः कमी होतात. काय फवारायचं असेल तर जैविकमध्येच फवारलं जातं. पण ह्याची फवारणीचं नियोजन कसं राहतं? रोज सकाळी फवारणी असतेच डेली. जर काही पावसाने प्रॉब्लेम आला किंवा अचानक काही चेंजेस झाले किंवा काही यांत्रिकीकरण घोटाळा वगैरे झाला तरी संध्याकाळी फवारायचं किंवा दुपारी पाऊस आला तरी संध्याकाळी फवारणी ही करावंच लागते. पण ह्यात रेग्युलर फवारणी सोडून अचानक आलेल्या वातावरणात समजा पाऊस झाला तर त्याची काय औषधं त्या अचानक वेळेस घ्यावं लागतात. ही फवारणीचं नियोजन राहतं. आणि तोडणीच्या नियोजनाच्या वेळेस जे टोटल लेबर आहे की तो माल बाहेर काढण्याचा, आपण व्यवस्थित त्यांना माल हाताळण्याचा किंवा पॅकिंगचे जे मटेरियल राहतं ते टोटल त्या कंपनीचं राहतं. आपलं काही पॅकिंगचं मटेरियल राहतं. आपलं काम फक्त तोडून देण्यापर्यंत आपलं लेबर चार्जेस तेवढाच राहतो आणि ते पॅकिंग करण्याचा लेबर चार्ज एक आपल्याकडे राहतो. तर ते पॅकिंग करण्यापर्यंतची जी मर्यादित माहिती आहे ते आपण किंवा त्यांना जे माल देण्याचं, आपल्या बागेतून घड तोडल्यानंतर तो घड पडू नये, त्यांच्या पॅकिंगपर्यंत व्यवस्थित जावं, तो गाड्यावर व्यवस्थित आणला जावं, टोपलीतून आणला जावं, मालावर माल रचून आणला जाऊ नये, जेणेकरून मनी सुटतील आणि तो आपलाच नुकसान होईल की ते सुटलेले मनी घेत नाहीत, आपल्यालाच येतात. हा गोष्टी टाळून आपण त्याचं तोडणीचं नियोजन करू शकतो. ओके. जो आपला कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या बाग व्यवस्थापन किंवा विक्रीसाठी? कोरोना काळात 1-2 वर्ष आम्हाला तिथं पण खूप अडचण आली, कारण त्यावेळेस सगळे मार्केटिंग बंद झालं, सगळे लॉकडाऊन पडले होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ते अडचण आली. काही जागतिक संकट बी असू शकतात. आता चालू वर्षी बरेचसे, आता आम्ही नाही त्यात सापडलो, पण बरेच शेतकरी युद्धाच्या कार्यकालात बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. ते माल तशा पद्धतीत एक्सपोर्ट झाला नाही, एक्सपोर्ट बंद झाली. त्याच्या पद्धतीत असे जागतिक संकट म्हणा किंवा स्थानिक काय कोरोनासारखे काय आलेले किंवा गारपीट म्हणा, अशा काही संकटांना सामोरे जावंच लागतं. ती शेतकऱ्यांनी मानसिकता ठेवूनच शेतीत उतरावं. आता जर आपण एक्सपोर्ट करायचं म्हणलं तर लोकांचे बरेचसे गैरसमज आहेत की पेमेंटला फसवतात किंवा 50% अगोदर देतात, नंतरचं पेमेंट सोडत नाही किंवा माल आपल्या देशातून तिथं गेल्यानंतर रिजेक्ट होतो आणि तो माल माघारी डम्पिंग करून पाठवला जातो. त्याचा खर्च पण आपल्याला द्यावा लागतो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
असं तुमचं म्हणणं जे आहे ते एकदम रास्त आहे, पण त्या दृष्टीने तुम्ही चांगल्या पद्धतीच्या कंपनीला माल द्या, जेणेकरून त्या कंपनीचं 7 ते 8 देशात काम चालू आहे. त्या कंपन्या शक्यतो आपल्या भागात येऊन फसवू शकत नाही. अगदीच नवीन एखादी कंपनी उतरली तर तुम्ही त्याचं पेमेंट रोख घ्या, ज्या त्यावेळेसच माल देईल त्याच दिवशी तुम्ही पेमेंट घ्या. जशा महिंद्रा आहेत, डीजे आहेत, ह्या कंपन्या खूप जुन्या आहेत. ह्या एका जागेवर काम करत नाही, 7-7, 8-8 देशात काम करतात. आणि पुढे जाऊन जी तुमचा जे प्रॉब्लेम येणार आहे की डम्पिंग किंवा त्याचा जे खर्च येईल तुम्हाला किंवा काय, जर तसं जर होण्यासारखी परिस्थिती असेल तर ते मालच खरेदी करत नाहीत. आणि जर नवीन कंपन्यांनी तुमचा माल खरेदी केला आणि पुढे जाऊन असे काही प्रॉब्लेम आले तर ते काही तुमचे पैसे बुडवण्यासाठी अनेक कारणं सांगतात. जर तसं तुम्हाला अडचण वाटत असेल तर असे आपल्या इथं द्राक्ष संघ आहे, अशा माध्यमातून तुम्ही त्यांना विक्री करू शकता. द्राक्ष संघ त्यात तुम्हाला ते पैशाला पेमेंटला तुम्हाला ते पुढं होतात. त्यात काय त्यांचे थोडेफार कमिशन राहतात, काही टक्क्यात राहतात, मला एवढं सांगता येणार नाही, पण असतात त्यांचे बी काही कमिशन, तिकडून काय आपल्याकडून काय, पण त्याला पूर्णतः पेमेंटला ते जबाबदार राहतात. जर तशी रिस्क असेल तर त्यांना घेतलेलं काही वावगं नाही. मग आजच्या हा परिस्थितीत पैसे बुडण्यापेक्षा समजा काही त्यांचे 50 पैसे जर गेले किलोला तर काय अडचण नाही, कारण आजच्या काळात द्राक्षीचे रेट खूप चांगले आहेत. एक्सपोर्टला द्राक्षी साधारण एवढ्या 2-3 वर्षात, मागच्या 2-4 वर्षापूर्वी जी लोकांची हालत झाली कोरोना काळात, त्या बागा बऱ्याचशा कमी झाल्या. त्यानंतर आता ज्या राहिल्यात बागा, त्यांचं जी उत्पन्न आहे किंवा रेट आहे ते बाकीच्या तुलनेत पाठीमागच्या 1-4-5 वर्षाच्या तुलनेत चांगलं आहे एक्सपोर्टचं. जर तुम्ही लोकल काढाल तर लोकलचं बी चांगलं आता सध्या मार्केट आहे. आता बाग व्यवस्थापन करणे आणि तुमचं माल क्वालिटी तयार करून एक्सपोर्ट लेवल करणे हे तुमचं पूर्णतः शेतकऱ्याच्या हातात राहतं. ओके. तुम्हाला एकरी खर्च किती जातोय पूर्ण ह्या गोष्टींसाठी? साधारण एक्सपोर्ट क्वालिटी तयार करायला ह्याच्या द्राक्ष बागेच्या 2 छटण्या असतात, एक एप्रिल छटणी, एक ऑक्टोबर छटणी. आपण बार पकडण्या छटणी, एक काडी तयार करणे. ह्या दोन्ही छटण्यांचा मिळून किंवा दोन्ही छटण्यांच्या मधल्या कार्यकालात होणारा औषधाचा खर्च किंवा लेबरचा खर्च, ह्या सर्व खर्चाला आम्ही साधारणपणे एकरी 3 लाख रुपये जातात. त्यात आता बिहारी वगैरे असले तर 3 लाखापर्यंत मागतं. जर समजा सपोज लोकलचे लेबर जास्त असतील आणि लोकलच्या लेबरकडून तुम्ही बऱ्यापैकी काम करते, एक 5-50 हजाराचा फरक पडू शकतो वार्षिक. आता इतकी जोखीम खर्च यामधून तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी कोणता अनुभव आला? शेतीमध्ये खर्चाचं तुलना बघितली तर आता द्राक्षी लावायचे म्हणलं की सुरुवातीला स्टेजिंगचा एक खूप खर्च राहतो. तो तर परमनंट खर्च राहिला. स्टेजिंगचा खर्च एक साधारण एकरी त्यावेळेस मला एकरी 4 ते 4.5 लाख रुपये स्टेजिंगचा मजुरी सहित खर्च आलता. त्याच्यानंतर एक ट्रॅक्टर, एक ब्लोअर घ्यावा लागला. त्याचे दोन्ही मिळून चांगल्या कंपनीचा, मित्रा कंपनीचा ब्लोअर घ्यायला 700 लिटरचा आणि एक 28 HP ट्रॅक्टर, त्याला एक 10 लाख रुपये इन्व्हेस्ट झाले. ही सुरुवातीचे एक टोटल 20 लाख रुपये सुरुवातीचे पूर्णतः आपले परमनंट इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतरचा जे खर्च राहतो ते बार धरण्याचाही वार्षिक जो राहतो ते एकरी 3 ते 3.5 लाख रुपये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे होतो. एवढा सगळा खर्च करून जोखीम का घेता किंवा का घ्यायचं? कुठलाही व्यवसाय करायला गेलं तरी इन्व्हेस्टमेंट ही परमनंट कुठेही असू द्या. तुम्ही साधं दुकान टाकायला गेला तरी त्याला कुठंतरी तुम्ही 10-5 लाख रुपये गुंतवणार आहे. ही शेतीत इन्व्हेस्टमेंट करण्यात जी मानसिकता आहे लोकांची ती खूप कमी आहे. अगदी आयदी पीक ऊस घेऊन तुम्ही सहजासहजी त्याचे पैसे रक्कम मिळू शकते, म्हणून ह्या पिकाकडे कोण पाहिलं जात नाही. पण जर एक्सपोर्ट क्वालिटी केली आणि एवढा खर्च जर केला तर नक्कीच एक्सपोर्टमध्ये किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट राहू शकतं. धन्यवाद. तुम्ही सांगितलेली माहिती नक्कीच आम्हाला व युवा शेतकऱ्यांना मोलाची ठरेल. तुम्ही हे जे व्यवस्थापन करताय यामागे तुम्ही कोणाला श्रेय द्याल? तसं पाहिलं तर आता सुरुवातीला मी बोलल्याप्रमाणे सुरुवातीलाच आमच्या आई वडिलांनीच आम्हाला फळबागाचं मार्गदर्शन किंवा फळबाग लावण्यामागं प्रेरित केलं की आम्हाला ते आम्ही तिघंही बंधू, आमचे 2 नंबर बंधू तो औषधही फवारणी करतात. आम्ही पूर्णतः तिघंही बंधू सुशिक्षित ग्रॅज्युएट आहे. तिघांनीही मिळून आम्ही ही शेतीचा केलेला हा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडण्यामागे आमचे आई वडील, तसेच महालक्ष्मी ॲग्रो, सचिन शेठ सस्ते आणि आमचे मित्र
द्राक्ष बागेतदार मल्हारी शिंदे काजळ बोरी यांच्या सर्व मार्गदर्शन आणि प्रेरणास्थानी ठेवून आम्ही हे सक्सेसपर्यंत आतापर्यंत इथपर्यंत आम्ही पोचलेलो आहे.